नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी 10वीचा मित्रांनो इंग्लिशचा पेपर आहे. उद्या तुमच्या ठिकाणी 10वीचा मित्रांनो इंग्लिशचा पेपर आहे. तर इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील आणि विद्यार्थी पेपर कसा असणार आहे, किती गुणांसाठी कोणते क्वेश्चन विचारले जाणार आहे, हेच तुम्हाला कळलेलं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे की तुम्हाला कोणते क्वेश्चन येणार आहेत. प्लसमध्ये मित्रांनो उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी पेपर कसा असणार आहे, पेपर पॅटर्न काय असणार आहे, किती गुणांसाठी कोणते क्वेश्चन असतील, हे जर तुम्हाला समजलं तर तुमचा पेपर अगदी सोपा जाणार आहे. आणि विद्यार्थी तुम्हाला ठिकाणी 3 तासाचा वेळ मिळतो. या 3 तासामध्ये तुम्ही अगदी मित्रांनो 2 तासामध्ये तुमचा ठिकाणी पेपर पूर्ण करणार आहात किंवा मित्रांनो 1.5 तासामध्ये तुमचा पेपर तुम्ही लिहून मोकळे होणार आहात. आता हा पेपर कसा लिहायचा चांगल्या प्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अपडेट अशी आहे, ही तुम्ही ठिकाणी बघू शकता मार्किंग स्कीम. अगोदर मित्रांनो मार्किंग स्कीम समजून घ्या की तुम्हाला पेपर कसा असणार आहे, किती गुणांसाठी कोणते क्वेश्चन असतील आणि त्यानंतर तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील याची माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो सेक्शन नंबर 1 असतं. सेक्शन नंबर 1 कोणतं असतं मित्रांनो? तुम्ही ठिकाणी बघू शकता रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रॅमर, याला ठिकाणी लँग्वेज स्टडी तुम्ही म्हणतात. आता यामध्ये मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर 1 असतो. काय असतं मित्रांनो? क्वेश्चन नंबर 1 यामध्ये मित्रांनो ए पार्ट असतो. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए पार्टमध्ये मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 5 ॲक्टिव्हिटी असतात. आता 5 ॲक्टिव्हिटी कोणकोणते असतात? तर मित्रांनो तुम्हाला पहिली ॲक्टिव्हिटी असते ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. टेक्स्च्युअल पॅसेजमधून तुम्हाला मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. किती गुणांसाठी? 2 गुणांसाठी मित्रांनो. टोटल तुमचा पेपर किती गुणांसाठी? 80 गुणांचा आहे. 80 पैकी मित्रांनो 2 गुणांची तुम्हाला पहिली ॲक्टिव्हिटी असते. नंतर दुसरी असते मित्रांनो ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग कंप्रेशन अँड क्वेश्चन्स. ही मित्रांनो तुमची 2 गुणांसाठी असते. त्यानंतर मित्रांनो तिसरी ॲक्टिव्हिटी असते ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग कॉन्टेक्स्चुअल मिनिंग ऑफ वर्ड्स. ही ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो 2 गुणांसाठी. चौथी ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो ग्रामर रिलेटेड, म्हणजेच तुम्हाला ठिकाणी ग्रामर रिलेटेड क्वेश्चन असतात, जसं की चेंज द वॉइस किंवा क्वेश्चन टॅग, असे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ग्रॅमॅटिकली क्वेश्चन A4 असतात, म्हणजे ॲक्टिव्हिटी नंबर 4 विचारले जातात. याची तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि मित्रांनो शेवटची ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो A5 ॲक्टिव्हिटी. ही म्हणजेच मित्रांनो सर्वात भारी ॲक्टिव्हिटी असते. यामध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचे गुण मिळतात. ही ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स. थिंकिंग स्किल बेस्ड क्वेश्चन मित्रांनो हा असतो. म्हणजेच यावर काय असतं तर तुम्हाला 10 ते 15 ओळी लिहायच्या असतात तुमच्या मताने. आता एखादं तुम्हाला टॉपिक दिलं जाईल की डू यू लाईक प्ले क्रिकेट, डू यू लाईक प्ले गेम, म्हणजेच काय तुम्हाला ठिकाणी गेम खेळायला आवडतं का, किंवा तुम्हाला ठिकाणी का आवडतं, असे तुम्हाला मित्रांनो कोणतंही एखादं टॉपिक दिलं जाईल त्या रिलेटेड, आणि त्या टॉपिकवर तुम्हाला 10 ते 15 ओळी लिहायचे. किंवा मित्रांनो तुम्ही 8 ते 12 ओळी जरी लिहिल्या तर तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्या 5 ॲक्टिव्हिटी जर तुम्ही सोडवल्या तर तुम्हाला किती गुण मिळतात मित्रांनो? जवळजवळ 10 गुण मिळतात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये एमध्ये, क्वेश्चन नंबर 1 एमध्ये मित्रांनो तुम्हाला 10 गुणांसाठी क्वेश्चन नंबर 1 ए असतो. किती गुणांसाठी? 10 गुणांसाठी. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही हे 10 गुण मिळाले तर ह्यामध्ये मित्रांनो आता बी पार्ट असतो. आता बी पार्टमध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं तर तुम्ही ठिकाणी बघू शकता क्वेश्चन नंबर 2 बी. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर B1 ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजेच काय तर यामध्ये सुद्धा मित्रांनो सेम ॲक्टिव्हिटी, जसे वरती एमध्ये ॲक्टिव्हिटी असतात तसं मित्रांनो यामध्ये सुद्धा असतात. आणि मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर B4, ॲक्टिव्हिटी नंबर 4 जी असते मित्रांनो A4 असेल किंवा B4, आणि मित्रांनो A5 किंवा B5, या 2 ॲक्टिव्हिटी लक्षात घ्यायच्या. ह्या 2 ॲक्टिव्हिटी मित्रांनो कोणत्या असतात? एक तर ग्रामरची असते मित्रांनो A4 किंवा B4, ही असते मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 4 ग्रामरच्या रिलेटेड, जसे चेंज द वॉइस, क्वेश्चन टॅग किंवा नॉट ऑल्सो बट ऑल्सो, तुम्हाला ठिकाणी असे मित्रांनो ग्रॅमॅटिकल क्वेश्चन विचारले जातील. हे तुम्हाला करायचं असतं. ग्रॅमरचं तुमचं पक्का असेल तर 2 गुणांसाठी तुम्हाला तो प्रश्न येतो. क्वेश्चन नंबर 1 एमध्ये आणि बीमध्ये सुद्धा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा मित्रांनो हा क्वेश्चन तुम्हाला 100% असतो. म्हणून हे तुमचे हक्काचे गुण आहेत. आणि मित्रांनो B4 ॲक्टिव्हिटी असते. B4 झाल्याच्यानंतर मित्रांनो B5 ॲक्टिव्हिटी असते पर्सनल रिस्पॉन्स, थिंकिंग स्किल बेस्ड क्वेश्चन असतो 2 गुणांसाठी. म्हणजेच मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 ए 10 गुणांसाठी, क्वेश्चन नंबर 1 बी 10 गुणांसाठी, अशी तुमची ठिकाणी 20 गुण या ठिकाणी होतात. हे झाले मित्रांनो 20 गुण. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 असतो ए. आता क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो एमध्ये काय विचारलं जातं तर यामध्ये सुद्धा मित्रांनो सेम असतं. काय जसं तुम्हाला ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये विचारलं जातं ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो. फक्त यामध्ये काय असतं मित्रांनो तर तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज असतो. आणि ॲक्टिव्हिटी नंबर क्वेश्चन नंबर 1 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 एमध्ये तुमच्या पुस्तकातील प्रश्न असतो, पॅसेज असतो. आणि क्वेश्चन नंबर 2 एमध्ये मित्रांनो पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज असतो. म्हणजेच तुम्ही तो वाचलेला नाही किंवा तुम्ही तो शिकलेला नाही असा पॅसेज तुम्हाला दिला जातो, तर तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायची असतात. याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 त्यावरच असतं मित्रांनो ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग कंप्रेशन क्वेश्चन्स. त्याच पॅसेजवर तुमच्या पुस्तकाच्या बाहेर असलेला हा पॅसेज, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असेल. ॲक्टिव्हिटी नंबर 3 त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचे मिनिंग ऑफ वर्ड्स. नंतर मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 4 कोणती असते? ग्रामरची, हे लक्षात घ्या. आणि ॲक्टिव्हिटी नंबर 5 म्हणजेच मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स. या दोन्ही ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला वरती मी दिलं बघा ॲक्टिव्हिटी नंबर 4 2 गुण, ॲक्टिव्हिटी नंबर 5 4 गुण. यामध्ये मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 4 ॲक्टिव्हिटी नंबर 5 हे 4 गुण, हे 4 गुण, हे 4 गुण किती गुण झाले? 8 गुण. प्लसमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी हे 4 गुण किती गुण झाले मित्रांनो? जवळजवळ बघितलं तर 12 गुण तुमच्या ठिकाणी झाले. आता क्वेश्चन नंबर बी मध्ये सुद्धा मित्रांनो आणखी असतं, म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 मध्ये 8 गुण, क्वेश्चन नंबर 2 मध्ये
8 गुण 8 1 8 2 16 16 गुण मित्र तुमच्या हक्काचे, कारण एक ग्रामरचं क्वेश्चन आणि मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स हे क्वेश्चन तुम्हाला 100% येतात आणि हे जर तुम्हाला आलं तर तुमच्या हक्काचे गुण आहेत मित्रांनो. फक्त तुमचे 10 ते 15 ओळी लिहिता आल्या पाहिजे, तुमच्या हक्काचे गुण आहे. एकदम सोपा पेपर पॅटर्न आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2A हा 10 गुणांसाठी असतो आणि क्वेश्चन नंबर B सुद्धा मित्रांनो हा 10 गुणांसाठी असतो. पण मित्रांनो Aमध्ये वेगळा पॅसेज असेल आणि क्वेश्चन नंबर 2B सुद्धा या ठिकाणी वेगळा पॅसेज असेल. यामध्ये तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहे. यामध्ये मित्रांनो B4 आणि B5 ही ॲक्टिव्हिटी मित्रांनो कोणती आहे, B4 ग्रामरची आहे आणि B5 मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्सची आहे. या लक्षात ठेवा. याचे तुम्हाला मित्रांनो 20 गुण मिळतात. क्वेश्चन नंबर 2चे 20 गुण, क्वेश्चन नंबर 1चे मित्रांनो 20 गुण. 20 + 20 जर केलं तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 40 गुण या ठिकाणी मिळतात. हे झालं. यानंतर मित्रांनो बघा सेक्शन नंबर 2 स्टार्ट होतो. सेक्शन नंबर 2 कोणतं आहे, पोएट्री. आता पोएट्री मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 15 गुण मिळतात. आता ह्यामध्ये मित्रांनो पोएट्री क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3A. आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये मित्रांनो तुम्हाला 10 गुणांसाठी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. कशा प्रकारे, तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला 5 गुणांसाठी अगोदर असतं मित्रांनो Aमध्ये बघा. ॲक्टिव्हिटी नंबर 1 असते ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ टेक्स्च्युअल पोएम. एक तुम्हाला पोएम दिली जाईल, त्या पोएमवर तुम्हाला मित्रांनो ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. 2 गुण तुम्हाला मिळतील. नंतर क्वेश्चन नंबर दुसरा असतो ह्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 2 क्वेश्चन ऑन अंडरस्टँडिंग इंटरप्रिटेटिव्ह कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि इन्फ्लुएन्सेस. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि शेवटची ॲक्टिव्हिटी मित्रांनो ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी फॉर टेस्टिंग मिनिंग ऑफ वर्ड्स इन कॉन्टेक्स्ट आणि पोएटिक डिव्हाइसेस. म्हणजेच काय, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या एखादी तुम्हाला ठिकाणी शब्दचार सांगितलं जाईल किंवा ह्या ठिकाणी विचारलं जाईल, यासाठी तुम्हाला ठिकाणी 1 गुण मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो हे 5 गुण तुम्हाला मिळतात. क्वेश्चन नंबर 3मध्ये Aमध्ये तुम्हाला हे 5 गुण दिले जातात. आता क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3B क्वेश्चन नंबर 3B मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 5 गुण मिळतात. कशा प्रकारे तेही सांगतो. कारण मित्रांनो सेक्शन नंबर 2 आपलं जे ते पोएट्रीचे हे 10 गुणांसाठी, तर यामध्ये A पार्ट मित्रांनो 5 गुणांचा आहे आणि B पार्ट 5 गुणांचा असतो. तर तुम्हाला ठिकाणी बघू शकता B पार्टमध्ये सुद्धा मित्रांनो सेम असेल. एक पोएम दिली जाईल, त्यावर तुम्हाला ठिकाणी ॲक्टिव्हिटी नंबर B1 ॲक्टिव्हिटी सोडवायची, B2 ॲक्टिव्हिटी सोडवायची आणि B3 ॲक्टिव्हिटी सोडवायची. हे तुम्हाला मित्रांनो 5 गुण मिळतात. Aमध्ये जे असतील तेच मित्रांनो Bमध्ये असतील, फक्त मित्रांनो क्वेश्चन वेगळे असतील. ठीक आहे. हे 5 गुण हे 5 गुण हे 10 गुण आणि मित्रांनो वरती आपल्याला 40 गुण मिळाले. अशा आपल्या ठिकाणी 50 गुणांचा सेक्शन नंबर 2 या ठिकाणी होतं. आता मित्रांनो सेक्शन नंबर 3 असतं. सेक्शन नंबर 3 कोणतं असतं मित्रांनो, रॅपिड रीडिंग. आता रॅपिड रीडिंगमध्ये मित्रांनो काय, तर तुम्हाला ॲक्टिव्हिटी नंबर 1 असेल, 2 असेल, 3 असेल. आता यामध्ये मित्रांनो काय सांगितलं जाईल, तर मित्रांनो एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम रॅपिड रीडिंग सेक्शन. रॅपिड रीडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला एक पॅसेज विचारलं जाईल. तर त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते 1 गुणांसाठी, दुसरी ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो 2 गुणांसाठी, तिसरी ॲक्टिव्हिटी असते मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्सची, ती असते मित्रांनो 2 गुणांसाठी. अशी तुम्हाला ठिकाणी 5 गुण ह्या ठिकाणी मिळतात. आणि हे जर मित्रांनो 4थं सेक्शन स्टार्ट होतं. कोणतं सेक्शन मित्रांनो, रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर हे सर्वात महत्त्वाचं सेक्शन आहे, कारण ह्यामध्ये तुम्हाला सर्वात चांगले मार्क्स मिळतात. तर पहिलं असतं मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग असते. ह्यामध्ये 2 लेटर लिहायचे, एक तर इनफॉर्मल किंवा फॉर्मल. तुम्हाला इथे इनफॉर्मल लिहिता आलं पाहिजे किंवा फॉर्मल लिहिता आलं पाहिजे. यासाठी तुम्हाला मित्रांनो 5 गुण मिळतात. हे झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 5 असतो मित्रांनो B. क्वेश्चन नंबर 5A बघितलं लेटर रायटिंग. क्वेश्चन नंबर 5B यामध्ये 2 असतात, रिपोर्ट रायटिंग करा किंवा डायलॉग रायटिंग करा. याची तुम्हाला 5 गुण मिळतात. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग असते. क्वेश्चन नंबर 5B रिपोर्ट रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग असते. आणि मित्रांनो याची तुम्हाला 10 गुण मिळाले. आता क्वेश्चन नंबर 6 स्टार्ट होतो. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय असतं, क्वेश्चन नंबर 6मध्ये 2 पार्ट आहे, A पार्ट B पार्ट. तर A पार्टमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करता आले पाहिजे. क्वेश्चन नंबर 6A याची तुम्हाला 5 गुण मिळतात. आता एक क्वेश्चन नंबर 6B काय असतं, स्पीच रायटिंग किंवा मित्रांनो व्ह्यू अँड काउंटर व्ह्यू तुम्हाला विचारले जाते. याची तुम्हाला 5 गुण मिळतात. म्हणजेच हे 10 गुण ते 10 गुण 20 गुण तुमचे झाले. आणि मित्रांनो शेवटचा क्वेश्चन असतो तुमचा क्वेश्चन नंबर 7. यामध्ये असतं एक्सपान्शन ऑफ आयडिया, डेव्हलप अ स्टोरी. याची तुम्हाला 5 गुण मिळतात. असे तुमचे मित्रांनो टोटल हे 25 गुण आणि टोटल तुम्ही जर बघितलं तुमच्या ठिकाणी मित्रांनो 80 गुणांचा हा पेपर या ठिकाणी कंप्लीट होतो. आता यामध्ये लक्षात घ्या काय काय असतं, तर रीडिंग स्किलवर मित्रांनो तुम्हाला 34 मार्क्स मिळतात. व्होकॅब्युलरी तुम्हाला 10 मार्क्स मिळतात. ग्रामर तुम्हाला ठिकाणी 13 मार्क्स मिळतात. आणि रायटिंग स्किलवर तुम्हाला 20 मार्क्स मिळतात. आणि मित्रांनो तुमची ओरल जी स्किल आहे त्यावर तुम्हाला 20 मार्क्स मिळतात. असे तुमच्या ठिकाणी मित्रांनो 100 मार्कांचे हे संपूर्ण इंग्लिशचा पेपर असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती मी समजून सांगितलेली आहे की तुम्हाला ठिकाणी गुण कसे मिळतात. एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. कारण अतिशय सोपं मित्रांनो ही मार्किंग स्कीम आहे, म्हणून समजून घ्या की कशी तुम्हाला गुण मिळणार आहे. आता मित्रांनो तुम्ही मार्किंग स्कीम बघितली. आता तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील हे जाणून घ्यायचे. तर तुम्हाला मित्रांनो मी क्वेश्चनसाठी मागे 2 व्हिडिओ दिले. तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या, ते व्हिडिओ बघा. त्यामुळे तुम्हाला ठिकाणी इंग्लिशच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहे. किंवा तुम्हाला जर PDF हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड केले. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करून घ्या.
आणि ते क्वेश्चन वाचा. ते क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. आता ते क्वेश्चन तुम्हाला जर हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. सर्वांनी लिंक दिली टेलिग्राम चॅनलची. त्या लिंकला क्लिक करा. फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो मी PDF प्रोव्हाइड केली आहे. ती PDF डाउनलोड करून तुम्ही अभ्यास करा. कारण आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला सर्व PDF प्रोव्हाइड केलं जातं येणाऱ्या पेपरचे. म्हणून सर्वांनी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळत जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मी अशाच प्रकारची नवनवीन माहिती शेअर करणार आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमची पेपर जायला पाहिजे ह्यासाठी तुम्हाला मी सर्व मदत करणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही संपूर्ण मार्किंग स्कीम समजली असेल अशी अपेक्षा करतो. नाही समजले तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो इझिली हे समजून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.